नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। लाडकी बहीण बाबत सरकार व विरोधकांना काय वाटतंय? आमचं सरकार कधीच लाडकी बहीण योजना बंद करणार नाही। या महायुती सरकारच्या वायद्यावर त्यांच्याच नेत्यांच्या विधानानं प्रश्न उभा केलाय। विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका असं म्हणत महायुतीचे तीनही प्रमुख नेते प्रचारामध्ये लाडक्या बहिणींना आश्वस्त करत होते। याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणतात पहा। एक लक्षात ठेवा, सावत्र भावांनो, तुम्हाला नाही बोलत, आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सख्खे भाऊ म्हणून काम केलंय, निर्णय घेतलेला आहे आणि योजनेचे कुठलेही निकष बदललेले नाहीत। ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना कधी अपात्र करण्याचं पाप आमचं सरकार करणार नाही आणि ही योजना कधी बंद होणार नाही। लाडकी बहीण योजना बंद केली तर दुसऱ्या योजना सुरू करता येतील असं वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलंय। या विधानानं भुवया उंचावल्यात। आणि एक जर लाडकी बहीण योजना बंद केली तर आणखी 10 योजना पण चालू करता येतील की? अंतरून बघूनच पाय बसावा लागतो। लाडक्या बहिणींनी काळजी करण्यासारखी ही बाब असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। तर रोहित पवार यांनी आपले मत व्यक्त करताना सरकारला जाब विचारलाय। हंतरून आता बरं आत्ताच दिसतंय, इलेक्शनच्या काळामध्ये त्यांना हंतरून दिसलं नाही।